नमस्कार, सिनेमोर मीडियामध्ये आपले स्वागत आहे। सिनेमोर मीडिया आमच्या कांडली जुनी वस्ती येथील होळिकाचे व्हिडिओ आम्ही तयार करत आहोत। तर आमच्या कांडली जुनी वस्तीमध्ये सगळ्या तरुण मुली या होळीच्या अवतीभोवती रांगोळीची सुंदर अशी सजावट करत आहे। मोठ्या भावभक्तीने ही सजावट होत आहे। रांगोळीची सजावट आणि होळी हे असं सुंदर कॉम्बिनेशन इथे दिसत आहे। हे आमचे दांडगे एकदम कांडली जुनी वस्तीमधले पहिलवानगडी ज्यांनी लाकूड झाड वगैरे हे सगळं आणून ही होळी एक उभी केलेली आहे। याच होळीचं दहन झाल्यानंतर सगळे भाविक भक्त इथे पूजा करायला येतात। पूजा करून सगळे नैवेद्य वगैरे ठेवतात। खरं म्हणजे कथा अशी आहे की हिरण्यकशिपू याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त असल्यामुळे आणि हिरण्यकशिपूला ते आवडत नसल्यामुळे त्यांनी आपल्याच मुलाचा वध करण्यासाठी तिच्या बहिणीच्या मांडीवरती म्हणजे होलिकाच्या मांडीवरती त्याला बसवून जाळण्याचा प्रयत्न केला। परंतु कर्माचे फळ असे की चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट। वरदानी असूनही होलिका जळाली पण प्रल्हाद मात्र वाचला। याच दिवशी आम्ही काय करतो की आमचे कुळदैवत यांची आम्ही पूजा करत असतो। या कुळदैवताची पूजा हे सगळ्यात महत्त्वाची पूजा मानली जाते। असे काही मुहूर्त असतात ज्याच्यामध्ये आपण आपल्या कुळदैवताची पूजा करत असतो, ज्याच्यामुळे आपले कुळदैवत आपल्यावरती रुष्ट न होता आपल्याला वरदान देतील आणि आपल्या घराला सुखरूप आणि आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देतील या भावनेने ही पूजा केली जाते। आमच्या गावामध्ये याला खोटाची पूजा पण म्हटलं जाते।